विनायक राऊत शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचा उमेदवार असताना आमच्या पक्ष नेतृत्वाच्या जोरावर इथे निवडणुका लढवत आहोत. आम्हाला दिल्लीची फौज इथे आणण्याची गरज भासली नाही. उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून खासदार म्हणून लोक विनायक राऊत यांनाच निवडून देतील यात शंका नाही. स्वतःसाठी कुठे बिळे असतील तर शोधावी. ही जी दादागिरीची आणि दमदाटीची भाषा नारायण राणेंच्या नसानसात भिनलेली आहे, केवळ आणि केवळ दादागिरी करून लोकांच्या जमिनी हडप करायच्या आणि स्वतः मात्र करोडपती व्हायचे, ही दादागिरीची भाषा यापुढे चालणार नाही. याबाबत मी माहिती घेऊन बोलेल. हेलिकॉप्टरचा अपघात झाला की करवीला गेला याची चौकशी होण्याची गरज आहे. एकनाथ शिंदे यांची कुवत नव्हती असे त्यांना म्हणायचे असेल. काय रात्रीच्या यायला खूप उशीर होतात ना. उद्धव ठाकरेंची सिंधुदुर्गमध्ये सभा होते तर अमित शहा यांची रत्नागिरीमध्ये सभा होती. दोन्ही सभांकडे तुम्ही कसं बघता आणि काय आज इकडे उद्धव ठाकरेंची सभा आहे, काय मतदारांना, कार्यकर्त्यांना, लोकांना प्रबोधन करू शकतो? बघा, विनायक राऊत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार आणि इंडिया आघाडीचा उमेदवार असताना आम्ही आमच्या पक्ष नेतृत्वाच्या जोरावर, आमचे इतर नेते आहेत त्यांच्या जोरावर आम्ही या ठिकाणी निवडणुका लढवतो आहे. आम्हाला दिल्लीची फौज इथे आणण्याची आवश्यकता नाही भासलेली आहे आणि म्हणून कोणी किती येवो, किती आक्रंदन करो, इथे माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून खासदार म्हणून विनायक राऊत यांना पुन्हा निवडून देतीलच, यामध्ये कोणतीही शंका नाही. भाई, नारायण राणे असं म्हणाले होते की आचरेच्या सभेमध्ये जर उद्धव ठाकरे इथे येऊन सिंधुदुर्गमध्ये येऊन जर भाजपच्या नेत्यांवर जर टीका केली तर परत जाण्याचा मार्ग कुठून जातो तो मी तुम्हाला दाखवेल असं. स्वतःसाठी बिळं कुठली असतील तर शोधा म्हणावं. ही जी दादागिरी आणि दमदाटीची जी भाषा आहे ना, हीच नारायण राणेंच्या नसानसात भिनलेली आहे. केवळ आणि केवळ दादागिरी आणि दमदाटी करून लोकांच्या जमिनी हडप करायच्या आणि स्वतः मात्र करोडपती व्हायचं आणि लोकांना भिकपती करायचं, ही जी दादागिरीची भाषा यापुढे चालणार नाही या कोकणामध्ये. महाडमध्ये सुषमा अंधारे यांना नेण्यासाठी एक हेलिकॉप्टर आलं होतं. ते हेलिकॉप्टर क्रॅश झालं. सुषमा अंधारे गाडीत बसल्या, हेलिकॉप्टरमध्ये बसल्या नव्हत्या. पायलट थोडंसं नाही, पण बाकी सगळे व्यवस्थित आहे. आपल्याला या घटनेबद्दल नाही, याबाबतची मी अधिक माहिती मिळूनच सांगेन, परंतु कशा पद्धतीने त्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला की बिघाड केला गेला, करवीला गेला, याबाबतची सुद्धा सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहेच. अविनाश जाधव यांनी काल असं म्हटलं आहे की ज्यांची कुवत नव्हती त्यांना शिवसेना मिळाली, म्हणजे ज्यांची कुवत होती त्यांना मिळायला हवी होती. उद्याच्या सभेत ह्या सगळ्याची कुवत, म्हणजे एकनाथ शिंदेंची कुवत नव्हती असं अविनाश जाधवना म्हणायचंच असेल. परंतु त्यामुळे त्यांनी सत्य ते बोललेलं आहे. परंतु ठीक आहे, मला त्याच्यावर काय जास्त भाष्य करायची गरज नाही.